रामकृष्ण हरी मंडळी, सोल डायरीज बाय मधूच्या आजच्या विशेष मालिकेतील आजचा 5वा दिवस. काल आपण पाहिलं की सवय डोळ्यासमोर कशी ठेवायची. पण समजा एखादी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर आहे पण ती करायचंच आपल्याला कंटाळा येत असेल तर, उदाहरणार्थ जिमचे कपडे आपल्या डोळ्यासमोर आहेत पण व्यायाम करायचा आपला मूडच नाहीये. अशा वेळी काय करायचं याचं उत्तर दडलंय आपल्या गावच्या जत्रेमध्ये. तुम्ही कधी विचार केलाय का की रणरणत्या उन्हामध्ये धूळ उडत असताना प्रचंड गर्दीतही आपण जत्रेमध्ये तासन तास फिरतो, कारण जत्रेमध्ये उत्साह असतो, तिथे आकर्षण असतं. जेम्स क्लिअर यांच्या पुस्तकात याच नियमाला म्हणतात मेक इट अट्रॅक्टिव्ह, म्हणजे तुमची सवय आकर्षक बनवा. मंडळी, जत्रेत गेलं की लाडू, जिलेबीचा वास, पाळण्यांचे आवाज आणि खेळण्यांची दुकानं बघून आपल्या मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. शास्त्रज्ञांच्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू डोपामाइन नावाचं रसायन सोडतो. गंमत म्हणजे जिलेबी खाल्ल्यावर जेवढा आनंद होतो त्याच्यापेक्षा जास्त आनंद जिलेबी खाणाऱ्या विचारांनी होतो. जेम्स क्लिअर म्हणतात की जर तुम्हाला एखादी कठीण सवय लावून घ्यायची असेल तर तिला अशा एका गोष्टीशी जोडा जी तुम्हाला खूप आवडते. त्याला ते म्हणतात टेम्पटेशन बंडलिंग. आता हे कसं करायचं? एक साधं उदाहरण घेऊया. समजा तुम्हाला व्यायाम करणं कंटाळवाणं वाटतं पण गाणी ऐकायला खूप आवडतं. मग स्वतःला एक नियम सांगा, मी माझी आवडती गाणी फक्त आणि फक्त व्यायाम करतानाच ऐकेन. बघा, आता व्यायामाचं नाव काढलं तरी मेंदूला त्या आवडत्या गाण्यांची आठवण येईल आणि कठीण वाटणारी सवय आपोआपच आकर्षक होईल. आपल्या संस्कृतीत देखील हरिपाठ किंवा भजन म्हणताना टाळ मृदुंगांची साथ असते. देवाचं नाव घेणं त्याला संगीताच्या सुरांशी जोडलं गेलंय. त्यामुळे तासन तास भजन म्हटलं तरी थकवा जाणवत नाही, कारण ती प्रक्रिया आकर्षक बनली आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, तुमची संगत. जत्रेत आपण एकटे गेलो तर कदाचित लवकर कंटाळू, पण मित्रांसोबत गेलो तर दिवस कसा जातो कळतच नाही. सवयींचं देखील तसंच आहे. अशा लोकांच्या घोळक्यात राहा ज्यांच्याकडे ती सवय आधीपासून आहे. जर तुम्हाला वाचनाची सवय लावायची असेल तर अशा ग्रुपमध्ये सामील व्हा जिथे पुस्तकांवर चर्चा होते. जेव्हा आपल्या आजूबाजूचे लोक एखादी गोष्ट नॉर्मल म्हणून करतात तेव्हा आपल्यालाही ती करणं अधिक सोपं आणि आकर्षक वाटतं. तर तुम्ही आजच विचार करा की तुमची कोणती सवय तुम्ही आकर्षक बनवू इच्छिता. तुम्ही व्यायाम करताना तुमची फेवरेट प्लेलिस्ट बनवणार का आता? आणि अभ्यास केल्यावर स्वतःला एक छोटासा पुरस्कार देणार. कोणता पुरस्कार देणार? कमेंट्समध्ये तुमची आयडिया मला नक्की शेअर करा. उद्याचा 6वा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण आपण उद्या पाहणार आहोत की आळस झटकून आपलं काम सोपं कसं करायचं, आणि तेही आपल्या दिवाळीच्या फराळाच्या उदाहरणातून. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या सगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जो नेहमी म्हणतो मूड नाहीये यार, काम उद्या करू. तर भेटूया उद्या. धन्यवाद.